सीजेपी म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी सध्या देशभर या पार्टीनं धुमाकूळ घातला। ही पार्टी म्हणजे इंस्टाग्रामवरचं एक पॅरोडी अकाउंट आहे। एक मराठी मुलगा अभिजित दिपकेनं हे अकाउंट चालू केलंय। अवघ्या 4 दिवसात 12 मिलियनच्या पुढे या अकाउंटला फॉलोअर्स मिळालेत। या अकाउंटवरून त्यांनी स्वतःचं शॅडो मंत्रिमंडळ, स्वतःचे शॅडो लोकप्रतिनिधी पद, स्वतःचे जिल्हाध्यक्ष पद आणि आणखीन कुठली पदं वाटलेली आहेत। या अकाउंटच्या वाढत्या प्रसिद्धीसोबतच एक प्रश्न प्रामुख्याने पुढे उपस्थित होतो, तो म्हणजे भारतातल्या जेनझीला नक्की झालंय काय? अभिजितनं जे काही चालवलंय आणि ज्या वयोगटातून त्याला प्रतिसाद मिळतोय तो वयोगट सगळ्या शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वर्ग आहे। या वयात ज्या पद्धतीनं ती पोरं या पॅरोडी अकाउंटला रिस्पॉन्स देत आहेत ते पाहून ही पोरं खरंच इतकी रिकामी असतात का? या प्रकरणात अभिजितनं चर्चेत स्वतःला केंद्रस्थानी ठेवलंय का? तर त्याचं उत्तर हो आहे। मात्र या चर्चेतून किंवा इंस्टाग्रामवरून पुढे काय हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे। याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। देशात 3 दिवसापासून जो काही सोशल मीडियावर राडा चाललाय त्यावरून देशातल्या जेनझीला नक्की काय झालंय हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होतो आणि त्याला कारण आहे सीजेपी म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या एका टिप्पणीनं व्यथित होऊन अभिजितनं एक्सवर एक पोस्ट केली जिथे त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। लागलीच अभिजितनं इंस्टाग्रामवर आपल्या पोस्टला मूर्त स्वरूप दिलं आणि कॉकरोच जनता पार्टी अकाउंट अस्तित्वात आलं। या अकाउंटने एका दिवसात लाखो फॉलोअर्स मिळवले। देशातील राज्यनिहाय वेगवेगळे अकाउंट निघाले। या प्रत्येक अकाउंटवरून प्रत्येकाला स्वतंत्र पदं वाटली गेली। कोणी कुठला आमदार होतोय, कोणी कुठला जिल्हाध्यक्ष होतोय, तर कुणाकडे आणखीन कुठलं पद आहे। आणि हे सगळं व्हर्च्युअली चालू आहे, हे सगळं आभासी चालू आहे। याचा वास्तवात परिणाम काय याचं उत्तर सध्या तरी या जेनझीकडे नाहीये। ज्या पद्धतीने या सीजेपीचे फॉलोअर्स वाढत आहेत त्या रेशोवरून पहिला प्रश्न हा पडतो, लोक खरंच इतकी रिकामटेकडी आहेत का? लोक खरंच आपला इतका मौल्यवान वेळ इंस्टाग्रामवर घालवतात का? त्यांना इतका वेळ मिळतो कसा? लोक स्वतःचे फोटो एडिट करतायत, लोक स्वतःला कुठला तरी अध्यक्ष स्वतःच घोषित करतायत आणि ते इंस्टाग्रामवर पोस्ट होत आहे। लोक रील शूट करतायत। एवढा वेळ ही पोरं काढतात कशी? सोशल मीडिया वापरणं वाईट आहे असं मी म्हणत नाही, सोशल मीडिया वापरणं चांगलंच आहे। सोशल मीडियातून खूप साऱ्या चांगल्या गोष्टी समाजाला मिळालेल्या आहेत, मिळत आहेत, किंबहुना मिळत राहतील। बऱ्याचशा देशांमध्ये झालेल्या राजकीय बदलांमध्ये सोशल मीडियाचा वाटा मोठा राहिलेला आहे। मात्र त्या देशातील सोशल मीडियावरून झालेल्या क्रांती आणि भारतात सीजेपीच्या नावाखाली जो काही प्रकार चाललाय या दोनही गोष्टींमध्ये मूलभूत फरक आहे की त्या देशामध्ये ती तरुणाई रस्त्यावर उतरलेली आणि चळवळीतून एकत्र आली होती। त्यांनी फक्त इंस्टाग्रामवरून पोस्ट केल्या नाहीत। हा मूलभूत फरक तुम्हाला आणि मला या गोष्टीमध्ये लक्षात घ्यावा लागेल। सीजेपीच्या माध्यमातून देशात राजकीय बदलाची अपेक्षा ठेवणं गैर नाही, पण ज्या पद्धतीनं मृगजळाच्या मागे ही पोरं धावतायत ते पाहता नक्कीच काही प्रश्न उपस्थित होतात। सोशल मीडिया हे खरं तर व्हर्च्युअल माध्यम आहे, हे काही अंशी खरं आहे। या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, घडत आहेत, हे देखील आपण नाकारू शकत नाही। मात्र सोशल मीडियाच्या इतका आहारी जाणं, त्याच्या आहारी जाऊन इतकी मोठी स्वप्न बघणं हा शुद्ध वेडेपणा आहे। तुम्ही भारतासारख्या लोकशाही राष्ट्रराज्यात राहता, जिथं संविधान आहे, जिथं कायदे अस्तित्वात आहेत, जिथं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यासाठी तुम्हाला निवडणूक नावाच्या एका प्रक्रियेतून जावं लागतं, ज्यात मतदान करावं लागतं। इंस्टाग्रामवर रील्स आणि पोस्ट शेअर करून स्वतःला कुठला आमदार म्हणून प्रमोट केल्यानं नाही तुम्ही आमदार होणार आहात, नाही तुम्हाला विधानसभेत कुणी प्रवेश देणारे, आणि हेच इथलं त्रिकाळबाधित सत्य आहे जे तुम्हाला आणि मला स्वीकारावं लागेल। जोपर्यंत आपण हे सत्य स्वीकारणार नाही तोपर्यंत आपल्याला ऑनलाईन गंडे घातलेच जाणार। इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारणं चूक आहे का? अजिबात नाही, तो तुमचा अधिकार आहे। तुम्ही प्रश्न विचारायला हवेत, तुम्ही त्या प्रश्नांचा पाठपुरावा करायला हवा। पण उगीच एखादा टॉपिक ट्रेंडमध्ये आहे, उगीच एखादा टॉपिक व्हायरल होतोय म्हणून ते हॅशटॅग वापरत, स्वतःचे फोटो पोस्ट करत, लाईक्स वाढवणं आणि फॉलोअर्स वाढवण्याला क्रांतिकारक म्हणत नाहीत।
नेता म्हणत नाहीत. नेता होण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर यावं लागतं, तुम्हाला लोकांचं जगणं समजून घ्यावं लागतं, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात. त्यासाठी रस्त्यावरची लढाई लागते. आणि म्हणूनच आजही स्वातंत्र्यपूर्व चळवळीचा उल्लेख आणि त्यातल्या क्रांतिकारकांचा उल्लेख आदरानं केला जातो, कारण ही लोक रस्त्यावर उतरलेली. भारतीय नागरिकांना असंही इंस्टाग्रामचं प्रचंड वेग आहे. आज इंस्टाग्रामवर जे दाखवलं जातंय, जे ट्रेंडमध्ये येतंय, त्याला इथला समाज पटकन बळी पडतोय. उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न दाखवणारा, चांगल्या सुशिक्षित भाषेत बोलणारा, कम्युनिकेशनवर उत्तम कमांड असणारा माणूस भारतीयांना लवकर वेड लावू शकतो किंवा लवकर आपल्या कह्यात घेऊ शकतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर राघव चड्ढाचं उदाहरण सांगता येईल. इथल्या जेनझीनं राघव चड्ढाला अक्षरशः डोक्यावर घेतलेलं. राघव चड्ढाचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स होते, पण शेवटी काय झालं? हाच राघव चड्ढा स्वतःसोबत आपचे इतर 6 आमदार घेऊन भाजपमध्ये गेला. त्याचे फॉलोअर्स कमी झाले, पण यामुळे नाही राघव चड्ढाचं खासदारपद गेलं, नाही त्याच्या आर्थिक परिस्थितीत फरक पडला. मग त्याला इंस्टाग्रामवरून नेता समजणाऱ्या लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं, इथं जे दिसतं ते तसंच कधीच नसतं. जे दाखवलं जातं त्यामागं खूप काही लपवलेलं असतं. इंस्टाग्रामवर स्वतःला कुठला जिल्हाध्यक्ष म्हणून घोषित करताना प्रत्येकानं स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की दारातल्या नळाला पाणी येत नाही म्हणून आजवर किती वेळा तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन अर्ज केलाय आणि ग्रामसेवक तथा सरपंचाला प्रश्न विचारलाय? सगळेच प्रश्न जर इंस्टाग्रामवर सुटले असते तर मेटा ज्या अमेरिकेतून येतं त्या अमेरिकेतली जनता सगळ्यात आनंदी राहिली असती. अभिजितचं इंस्टाग्राम हॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय असं अभिजित स्वतः म्हणतोय. त्याचं एक्सवरचं अकाउंट सस्पेंड देखील केलं, याची बातमी समोर येते. पण मग आता पुढे काय? अभिजित सामाजिक क्रांती करणार कशी? हा प्रश्न अभिजितच्या अगोदर त्याच्या अकाउंटला फॉलो करून स्वतःच्या नावापुढं कसली ना कसली पदं मिरवणाऱ्या त्या प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवीत. तेव्हा या सर्व जेनझीला माझं इतकंच सांगणं असेल, इंस्टाग्रामवर हॅशटॅग वापरून क्रांती होत नाही. तुम्हाला जे प्रश्न असतील, तुम्हाला ज्या समस्या असतील, त्यासाठी जाहीरपणे बोलायला शिका. आपल्या विचारांवर ठाम राहा, आपल्या हक्कांसाठी बोला, सोबतच इतरांच्या हक्कांचा आदर करायला शिका. या प्रकरणावरून मला आणखीन एक मुद्दा आवर्जून नमूद करावासा वाटतो. सीजेपीच्या माध्यमातून उद्याची स्वप्न दाखवणाऱ्या अभिजितच्या अकाउंटवर 3 दिवसात 12 लाखांच्या पुढे फॉलोअर्स होतात. मात्र याच देशात रूट लेवलला जाऊन रिपोर्टिंग करणारे, रूट लेवलच्या समस्या मांडणारे, इथल्या व्यवस्थेशी भांडणाऱ्या प्रत्येक रिपोर्टरला आपल्या व्हिडिओच्या शेवटी स्वतःहून सांगावं लागतं की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मात्र दुर्दैवानं या सीजेपीच्या नादाला लागलेली पोरं या रूट लेवलला जाऊन लढणाऱ्या लोकांच्या व्हिडिओजला मात्र तितकासा प्रतिसाद देत नाहीत. ही या देशाची शोकांतिका आहे, ही या जेनझीची शोकांतिका आहे. ज्यावेळी खरोखर वेळ येईल प्रश्नांना उत्तर विचारायची, त्यावेळी हीच जेनझी एसीत बसलेली असते. जेव्हा मतदान करायची वेळ येते त्यावेळी ही जेनझी उन्हाचं कारण देते. त्यामुळेच गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त दुर्गम डोंगराळ भागात मतांची टक्केवारी ही पुणे मुंबई सारख्या महानगरात होणाऱ्या मतदानापेक्षा जास्त असते. तेव्हा सीजेपीच्या माध्यमातून स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक जेनझीला माझं हेच सांगणं आहे, अगोदर विचार करा आपण हे का करतोय, कशासाठी करतोय. तुमची या व्हिडिओच्या बाबतीत काय मतं आहेत? सीजेपीला तुम्ही फॉलो केलं होतं का? सीजेपी सारख्या ट्रेंडबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.